तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण लॉंग अम्ब्रेला कटिंग स्कर्टपासून ड्रेस शिलाई करणार आहोत. तो पण अम्ब्रेला कटिंग ड्रेस शिलाई करणार आहोत. परफेक्ट शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. पहिल्यांदा आपण अस्तरवरती मापे टाकून वरचा हा भाग कट करून घेणार आहोत. छाती 40 आहे, त्याचा चौथा 10 येतो, तर इथं आपण 2 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे, म्हणजे 12 इंच रुंदीचा आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. तर इथं मी पहिल्यांदा 12 इंच रुंदीचा कपडा आणि उंची आपल्याला किती पाहिजे तेवढी कट करून घेते. तर उंची इथं 16 इंच पाहिजे. उंची आपण 16 इंच घ्यायची. रेडी आपल्याला 15 इंच पाहिजे. हा जो पोर्शन आहे तो आपण कट करून टाकायचा. हे बघा, हा पोर्शन आपण कट करून टाकणार आहोत. इकडच्या साईडला खुली बाजू आहे आणि इकडच्या साईडला बंद बाजू आहे. तर इथं आपण शोल्डर 14 आहे, त्याचा निम्मा 7 घ्यायचा. तर इथं पाहू शकता 7 वरती मी इथं टिक मार्क करते आणि इथूनही आपण 7 मोजून घ्यायचं आहे. हे बघा, त्या ठिकाणी येतं आणि असं हे करेक्ट 7 इंचावरती आपण मुंडा पण घेणार आहोत. जेवढे शोल्डर आपण घेतले तेवढंच मुंड्यासाठी पण घ्यायचं. इथं कधी कधी काय होतं, कमी जास्त कपडा होतो म्हणून आपण हे मोजून घ्यायचं. छाती 40 आहे, त्याचा चौथा 10 येतो. तर इथं पहा, 10 वरती आपण एक टिक मार्क करणार आहे आणि एक्स्ट्राचं 2 आपण घेतोय म्हणून 12 वरती एक टिक मार्क करतोय. तर अशी ही लाईन आपण ओढून घ्यायची आहे. हे आपलं एक्स्ट्राचं आहे आणि इथं आपण 15 वरती कंबर मोजून घ्यायची. तर कंबर आहे 36, त्याचा चौथा 9 येतो आणि त्याच्यामध्ये 2 अजून आपण मिक्स करायचं म्हणजे 11 येतं. तर 11 वरती आपण हे टिक मार्क करून घ्यायचं आहे. आता इथं आपण काय करायचं, अर्धा इंच एक्स्ट्राचं इथं घ्यायचं. ते कशासाठी सांगते, तर कधी कधी काय होतं की इथं काखेत फुगा आल्यासारखं होतं, तसं येऊ नये म्हणून आपण इथं अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आणि अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची. इथं आपण 1.5 इंच मोजून घ्यायचं आणि हा पाठीमागचा भाग आहे 1.5 इंच आपण मोजून घेतलेलं आणि पुढचा आपण अजून 1.25 इंचावरती घेऊन कट करून घेणार आहोत. इथं आपण अशी ही शेप देऊन घ्यायचा. असा हा शेप देऊन घेतलेला आहे, हे बघा. आणि आता आपण गळा आपल्याला पसरट पाहिजे असेल तर 3 घ्यायचा, पसरट नको असेल तर 2.5 घ्यायचा. तर मी इथं 3 वरती टिक मार्क केलंय आणि गळ्याची खोली मी इथं 6 ठेवते. दोन्ही साईडचा गळा मी सेमच बनवते, तर 6 इथं मी घेतलेला आहे. तुम्हाला कसा किती घ्यायचा आहे ते तुमच्या आवडीने घ्या. आणि इथं आपण थोडीशी तिरकी लाईन ओढून गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, मी असं हे गोलाकार देऊन दिलेलं आहे आणि इथं आपण अर्धा इंच मोजून घ्यायचं. हे बघा, इथं करेक्ट अर्धा इंच मोजून घेतलेलं आहे आणि ते कशासाठी की आपला गळा पडू नये, फाकू नये म्हणून आपण अर्धा इंच ते असं टिक करून घ्यायचं आणि ती लाईन अशी तिरकी या साईडला आपण जोडून घ्यायची आहे. हे बघा, असं हे तिरकं जोडून घ्यायचं आणि इथं आपलं फिटिंग आहे. हा आपला एक्स्ट्राचा कपडा आहे. तर असं हे तयार होईल. हे बघा, असे माप तयार होईल. आपण हे कट करून घ्यायचं आणि नंतर पुढचा भाग सेपरेट करून आतल्या साईडने आपण असं हे शेप देऊन हे कट करून घ्यायचं आहे. असं हे आपण कट करून घेतलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने याची कटिंग झालेली आहे आणि इथं आपण टक्स घ्यायचे. इथून 7 इंच असं हे टक्स आपण करून घ्यायचे. हे बघा, तर असं हे असे पुढच्या ड्रेसचं कटिंग झालेलं आहे अस्तरचं. आणि इथं बघू शकताय अम्ब्रेला कटिंग मी स्कर्ट घेतलेलं आहे. तर हा भरपूर वापरला आम्ही स्कर्ट आणि आता वापरायची इच्छा नाही, त्यामुळे याच्यापासून मी ड्रेस बनवते म्हणजे टॉप बनवते. तर आता कसं कट करायचं बघा, घेरा खूप आहे याला,
तर मी एकाच साईडनेच फक्त कट करणार आहे आणि दुसऱ्या साईडचा जो भाग आहे तो तसाच ठेवणार. तर एकाच साईडने आपण वरचा जो भाग आपण अस्तरचा कट करून घेतलेला आहे तो असा ठेवायचा ह्याच्यावरती. आणि पूर्ण शोल्डरपासून मी ठेवत नाही कारण कपडा जास्त वेस्ट होईल, त्यामुळे फक्त एवढाच भाग ठेवते. आणि हे व्यवस्थित आखून घ्यायचं आणि शोल्डरच्या तिथे आपण जॉईंट वेगळे कपडा लावणार आहे. म्हणजे जो आता आपण भाग ठेवलेला आहे त्याच्या साईडला जो एक्स्ट्राचा कपडा राहिला आहे त्याच्यातून शोल्डरच्या पट्ट्या मी काढून घेणार आहे. असं केलं तर आपल्याला व्यवस्थित हा टॉप स्टिच करता येईल आणि कापडसुद्धा तेवढं शिल्लक राहील. म्हणजे एकदम घोळवाला आपला हा ड्रेस तयार होईल. तर त्यासाठी मी हे असं कट करून घेते. मस्त आयडिया आहे. म्हणजे मला वाटलंसुद्धा नव्हतं की एवढा छान ड्रेस स्टिच करता येईल. मी पहिल्यांदाच करून बघितला आहे आणि अशा पद्धतीचा व्हिडिओ यूट्यूबवरती तुम्हाला कुठेही दिसणार नाही. परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत आहे. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ड्रेस कटिंग करून पण बघा आणि शिलाई करूनसुद्धा बघा. तर इथं तुम्ही पाहू शकता की मी जो वरचा भाग आहे तो याच्यातून कट करून घेतला आहे आणि आता असा हा तिरका मी टेप ठेवलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा राहिलेला आहे टेपच्या अलीकडचा कपडा तो फक्त मी बाहीसाठी यूज करणार आहे. तर बाही पण आपल्याला याच्यामध्ये बसणार नाही, जॉईंट करावं लागणार आहे. आता शोल्डरच्या तिथे पण आपल्याला जॉईंट पट्टी लावावी लागणार आहे. तर आता स्कर्टपासून आपण टॉप शिवतो आहे म्हटल्यावर एवढं जॉईंट तर येणारच. आणि हा राहिलेला पूर्ण आपल्या जो आपला अम्ब्रेला कटिंग ड्रेस आहे त्याचा घेरा तयार होईल. तर असंच हे मी कट करून घेते. आणि पहिल्यांदा आपण काय करायचं, अस्तरमध्ये बाही कट करायची आणि तशीच बाही याच्यावरती आखून ठेवायची. पहिल्यांदा अस्तर कट करायचं म्हणजे व्यवस्थित ह्याच्यावर आखता येतं. जर आपण अस्तर न कट करता डायरेक्ट ह्याच्यावरती जर मापे टाकली तर आपल्याला एवढा कपडा पण भेटणार नाही आणि बराचसा कपडा वेस्ट होऊन जातो. त्यासाठी पहिल्यांदा आपण अस्तरवरती कटिंग करायची. तर आता बघा जी इलॅस्टिक आहे ती पण मी सेपरेट करून घेते. असं हे कट करून घेते आणि हा आपला घेरा तयार होईल. तर एकदम व्यवस्थित आहे. हे कापड जरा एका साईडने ओढलं की असं ओढल्यासारखं होतं, त्यामुळे मी असं पसरून ठेवले. बट व्यवस्थित घेरा आहे, सगळीकडून समान अंतर आहे. मी अंतरसुद्धा मोजून घेतले. मी ठेवताना एवढं व्यवस्थित ठेवलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला थोडंसं खालीवर दिसत असेल. आणि सॅटिनचं कापड आहे, मस्त कापड पण चांगलं आहे, म्हणजे चांगली क्वालिटी आहे. त्यामुळे ह्याच्यापासून जर ड्रेस बनवला तर चांगला बनेल. आणि वरती बघा शोल्डरच्या इथे पट्ट्या जोडण्यासाठी मी इथं कट करून घेतलेले आहेत. जस्ट आपण ह्या शिवून घ्यायच्या आणि नंतर ह्याच्यावरती अस्तरचा जो कट केलेला कपडा आहे तो ठेवून आपण कट करणार आहोत. तर इथं मी बाही कट करून घेते. बाही कट करताना छातीचा चौथा किती आहे तेवढा घ्यायचा. तर छातीचा चौथा 10 येतो. तर इथं मी 10 इंचाचा कपडा घेण्याचा प्रयत्न केला, पण कपडा तेवढा नव्हता, त्यामुळे इथे मी 8.5 इंचाचा कपडा घेतलेला आहे. आणि जी खुली बाजू आहे ती त्या बाजूने आपण 3 इंचाची हाईट कॅप टाकायची आणि अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि खुली बाजू पुढच्या साईडला आहे. तर अशी तिरकी लाईन ओढून घेतली आणि याच्या पुढे मी इथं एक्स्ट्राचं कापड जोडणार आहे. म्हणजे करेक्ट 10 इंचाचा कपडा तयार होईल. तर इथं पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने आज मी फुग्याची बाही कशी बनवायची ते दाखवणार आहे. तुम्हाला विश्वास होणार नाही एवढी मस्त बाही या कपड्यातून बनून तयार होते. तर त्याची कटिंग करण्याची पद्धत जरा वेगळी आहे. तर आपण नेहमी जशी बाही कट करतो त्या पद्धतीने करायची नाही, सिम्पली आपण गोल शेप देऊन घ्यायचा. त्यामुळे आपल्याला थोड्याशा चुन्यासुद्धा पाडता येतील. तर इथं बघा करेक्ट मध्यावरती मी एक टिक मार्क केले आणि इकडे वरच्या साईडला 1 इंचावरती एक टिक मार्क केले. तिथून मी असा हा गोल शेप देते. गोल शेपनेच आपण हे कट करून घ्यायचं आहे. ह्याच्यासाठी आपल्याला नेहमी आपण रेग्युलर बाही कशी कट करतो त्या पद्धतीने करायचं नाही. तर इथं तुम्ही बघू शकता मी असा हा गोल शेप फक्त दिलेला आहे. आणि आपण ही बाही शिलाई करताना आतल्या साईडने पुढची बाजू थोडीशी आतल्या साईडने कट करून घ्यायची. मी जस्ट तुम्हाला दाखवते. आपण हे शिलाई करताना करायचं, आत्ताच मी ते तसं कट करणार नाही. आता फक्त मी वरच्या साईडने कट करून घेते. तर खाली किती फिटिंग आहे तेवढं ठेवून तुम्ही हे व्यवस्थित माप घेऊन कट करू शकताय. तर इथं बघू शकता जो एक्स्ट्राचा कपडा आपण घेतलेला आहे तो पण मी जॉईन करून घेणार आहे. तर आज जो मी ड्रेस शिवते त्याच्यामध्ये जॉईंट भरपूर करावं लागणार आहे. पण ड्रेस सुपर बनतो आहे फ्रेंड्स, तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढा छान ड्रेस बनतो आहे. आणि इथं बघा जो कपडा आपला स्कर्टचा आहे तो मी इथं पसरून ठेवला आहे आणि सगळीकडून ट्राय करून बघते की बाही कशी ठेवल्यानंतर अस्तर बाही व्यवस्थित बसेल. तर सगळ्या बाजूनी मी हा अस्तरचा कपडा ठेवून बघितला तर बऱ्याच
प्रॉब्लेम येत होता, तर म्हटलं आता असंच ठेवावं आणि इथं एक्स्ट्राचा कपडा आपण जोडून घ्यावा. तर अशी ही बाही ठेवलेली आहे आणि इथं अस्तरमध्ये एक्स्ट्राचा कपडा मी जोडून घेणार आहे आणि गोलाकारमध्येच आपण ही बाही कट करायची. तुम्ही इथं बघू शकत असाल याचा शेप नेहमीची रेग्युलर बाही असते तसा नाही, गोलाकारमध्ये मी दिलेला आहे. तर असंच हे कापड आपण कट करून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने ड्रेस तुम्हाला कटिंग करण्यासाठी आणि शिलाई करण्यासाठी कुठेही भेटणार नाही. एवढी सोपी पद्धत आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तरीसुद्धा तुम्हाला समजून जाईल. एवढ्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करते. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती येणारे प्रत्येक व्हिडिओ अगदी सोपे असतात. म्हणजे कोणत्याही पद्धतीची शिलाई आपण करत असेल, ड्रेस म्हणा, ब्लाऊज म्हणा, साडी म्हणा, तर एकदम साध्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न असतो माझा. तर इथं पाहू शकता की ज्या पट्ट्या आपण शोल्डरसाठी जॉईन करणार होतो त्याही मी जॉईन करून घेतलेल्या आहेत. आणि जो अस्तरचा कपडा आहे तो आपण असा पसरून घ्यायचा आणि करेक्ट आपण हे व्यवस्थित चॉकने याच्यावरती टिक मार्क करून हे कट करून घ्यायचं आहे. तर पुढचा हा भाग आपला तयार होईल. पाठीमागचाही आपण असाच आखून व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला व्यवस्थित फिटिंग जास्त पाहिजे असेल तर तुम्ही टक्स याच्यामध्ये घेऊ शकता. तर बऱ्याच जणांना टक्स घेतलेले आवडत नाहीत, तर मी फक्त पाठीमागच्या साईडने टक्स घेत असते, पुढच्या साईडने कधीच घेत नाही, कारण मला पण आवडत नाही पुढच्या साईडने. आता बघा आपण हा गळा कसा शिवतो आहे. जस्ट मी असंच हा उलटा कपडा ठेवला आहे आणि त्याच्यावरून आपण 2 टिपा मारायच्या. नंतर हे कापड आपण उलटं करायचं आणि सिंपल पद्धतीने गळा शिलाई करून तयार होईल. जर तुम्हाला याच्यामध्ये कॅनव्हास पेपर वापरायचा असेल तर एक्स्ट्राची पट्टी जोडावी लागेल. आणि इथं मी गळा असा हा शिलाई करून घेतला आहे. शिलाई केल्यानंतर इथं आपण कट मारायचे. तर इथं मी 2 टिपा मारून घेतलेत गोलाकारमध्ये आणि पुढचा आणि पाठीमागचा सेमच गळा आहे आणि इथं कट मारायचे म्हणजे हा गळा व्यवस्थित गोलाईमध्ये निघतो. आणि हे बघा असं जस्ट आपण हे उलटं करायचं म्हणजे जी सरळ बाजू आहे ती पुढे येईल. अशा पद्धतीने मी नेहमी गळा शिलाई करत असते. एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि जास्त काही याला झंझट नाही, लगेचच तयार होतो. याच्यावरती लेस लावायची म्हटलं तरी तुम्ही लावू शकता. तर मी आता लेस वगैरे काहीच नाही लावणार, फक्त असंच ठेवणार आहे. आणि बाहीसुद्धा मी इथं जॉईन करून घेतलेली आहे. तर इथं बघू शकता अस्तरचा कपडा मी शिलाई करून घेतला आहे आणि अगदी गोलाकारमध्ये मी ही बाही कट करून घेतलेली आहे. आणि इथं आपण काय करायचं, पहिल्यांदा बाही शिलाई करताना एंडच्या भागापासून बाही शिलाई करायला सुरुवात करायची. दोन्ही एंडचे भाग शिलाई करायचे आणि शोल्डरच्या तिथे फक्त जेवढं कापड राहते ना तेवढं शिल्लक ठेवायचं आणि त्या ठिकाणी 3-4 चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाही शिलाई करताना तीच काळजी घ्या. पहिल्यांदा तुम्ही मध्य भागापासून म्हणजे शोल्डरपासून आपण बाही शिलाई करायची सुरुवात करतो, तशी न करता एंडच्या भागापासून बाही शिलाई करायला सुरुवात करा. म्हणजे किती चुन्या पडतात ते तुम्हाला कळेल आणि दोन्हीकडे सेमच चुन्या पडतील. तर आत्ता बघा शोल्डर असा हा मी ठेवलेला आहे. दोन्ही गळे व्यवस्थित शिलाई करून घेतलेत आणि जी पुढची बाजू आणि पाठीमागची बाजू आहे ती एकावर एक ठेवायची आणि शोल्डर शिलाई करून घ्यायचं आहे. शोल्डर शिलाई केल्यानंतर आपण बाही मी मग सांगितलं तसं एंडपासून सुरुवात करून ही बाही शिलाई करायची. तर इथं बघा करेक्ट मध्य भागावरती अशी घडी घालून घ्यायची आणि जो सेंटर आहे खालचा भाग आहे त्या ठिकाणी आपण शिवायला सुरुवात करायची. जो मध्य आहे त्या ठिकाणी एक टिप, थोडीशी जस्ट टिप मारायची आणि एंडपासून सुरुवात करायची म्हणजे कपडा इकडे तिकडे होत नाही. तर इथं 4 चुन्या पडलेल्या आहेत. दोन्ही साईडने 4 चुन्या पडल्यात आणि आपल्याकडे जास्त कापडसुद्धा नव्हतं, तरीही एवढ्या कमीतल्या कमी कपड्यामध्ये आपण इथं फुग्याची बाही बनवतो आहे. तर पाठीमागच्या साईडला मी टक्स वगैरे व्यवस्थित शिवून घेतलेले आहेत. आता पुढचा भाग आणि बाही वगैरे सगळं व्यवस्थित शिलाई करून झालेला आहे. खालचा जो घेरा आहे तो जर व्यवस्थित नसेल तर तो थोडा कट करायचा आणि माझा होता बरोबर, त्यामुळे मी तसा शिलाई करून घेतलेला आहे. तर इथं पाहू शकता आपण खालचा कपडा आणि वरचा हे शिलाई करून घेतलेला आहे. आणि जी बाही आहे तिथं पुढच्या साईडला सुद्धा मी 3-4 चुन्या पाडून घेतलेल्या आहेत. इथं करेक्ट फिटिंगचं माप टाकायचं आणि त्यानुसार एक्स्ट्राचा जो राहिलेला कपडा आहे तो थोडासा कट करून घ्यायचा आणि 2-2 टिपा मारून घ्यायच्या म्हणजे हा ड्रेस व्यवस्थित राहील थोड्या दिवस. आणि पुढं मी वरती 4 आणि खाली 4 अशा ह्या चुन्या पाडून घेतल्यात बघा.
तर इथे पाहू शकते आपण एक्स्ट्राचं सगळं कट केलेलं आहे. आणि आता इथून आपल्याला हेमिंग करायचं असेल तर तुम्ही हे करून घेऊ शकताय. मी ओपन करून दाखवते कसा झालाय तो. परफेक्ट अंब्रेला कटिंग ड्रेस शिलाई करून तयार आहे. तरी हा ड्रेस बघितल्यानंतर कोणाला सुद्धा वाटणार नाही की आपण हा लॉंग स्कर्टपासून हा ड्रेस शिलाई केलेला आहे. एवढं मस्त ड्रेस बनलेला आहे. याचा घेरासुद्धा भरपूर आहे आणि हे कापड जरा शाईनचं असल्यामुळे एकदम रेडीमेड लुक आलेला आहे. आणि जी फिटिंग आपण केलेली आहे ती परफेक्ट आहे, म्हणजे व्यवस्थित हा ड्रेस बसतो आहे. मी तुम्हाला घालूनसुद्धा दाखवते. काकेमध्ये फुगा वगैरे काही येत नाही, गळा असा फाकत वगैरे काही नाही. बाही एकदम ॲक्युरेट बसते आणि बाहीला आपण थोड्याशा चुन्या पाडल्यात त्यामुळे एक वेगळाच लुक क्रिएट होतो आहे. तर हा ड्रेस घातल्यानंतरसुद्धा तुम्हाला दाखवते की कसा दिसतो आहे तो. त्या पद्धतीने मी शिलाई करून घेतला आहे. इथे भरपूर जॉईंट आहेत, इथं जॉईंट आहे, बाहीला जॉईंट आहे, पण काही कळत नाही कारण ह्या ड्रेसचा कलर तसा आहे त्यामुळे. आणि तुम्हाला जर ह्या ड्रेसची कटिंगची पद्धत आणि शिलाई करण्याची पद्धत आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि इथून पुढे येणारे व्हिडिओजसुद्धा बघत चला. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.